शहराच्या लाईफला कंटाळलेलो आम्ही. गावाकडे जायचा विषय जरी निघाला तर एका मिनिटात रेडी होणारी मी मस्त छान अशी साडी वगैरे घालून घेतली, कारण की आज आमच्या छोट्या बाळाचा डिस्चार्ज होणार होता. बाळाला हॉस्पिटलमधून पिकअप केलं. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी डेकोरेशन वगैरे स्वतः मीच केलं होतं. नंतर बाळाचं वेलकम वगैरे केलं. सगळे जसं काही आता वेलकम वगैरे ते काही आता हेच झालेलं आहे ट्रेंड, त्याच्यामुळे ते करावंच लागतं. सो मग तिथून आम्ही माझ्या लहान सासऱ्यांचं घर होते. आम्ही मला आमच्या मळ्यात चाललो होतो आणि मी प्रवासाचा एन्जॉय घेत होतो. आमचं वासर आमचं वेलकम करत होतं बघा, गोल गोल फिरत त्याचं आमचं मला वेलकम करणं चालू होतं. आमच्या शेतात आहे ना 10-15 माणसं होते कामाला, कारण की कांदे जे लाल कांदे असतात ते काढायचं काम चालू होतं. त्यांना चहा पाणी वगैरे दिला. मस्तपैकी कांदे बघा किती छान आहेत ना. मस्त थोडेफार टप वगैरे उचलू लागली, थोडंफार काम वगैरे केलं. नंतर घरी म्हणजे सायंकाळ होत चालली होती. मग काय घरी शेतात गेल्यावर तिथून पिशवी कधीच आपली खाली येत नाही. मग तिथून मस्तपैकी वांगे, मिरच्या, काही कोथिंबीर वगैरे सगळं काही घेतलं, कांदे वगैरे घेतले. मस्तपैकी छान असा दिवस गेला आणि असं वाटतं तिथंच राहून जावं, पण मग अंशूची स्कूलमुळे वगैरे यावं लागतं इकडे मालेगावला. बाय.